गुड मॉर्निंग. आजची सकाळ आय गेस आम्ही 9:30-10 वाजता उठलो आहे, म्हणून आमच्यासाठी नाश्ता संपला होता. त्याच्याचमुळे परी बनवत होती आमच्या सगळ्यांसाठी मॅगी. मीनवाईल मी आणि आरू मस्ती करत होतो. हिने मॅगी रेडी केली, पण ती मला काही समजली नाही कारण की याच्यात काहीच नव्हतं. म्हणून ठीक आहे, जसं होतं तसं आम्ही ॲडजस्टमेंटवरती होतो. पहिले आरूला दिलं कारण की तिला सगळ्यात जास्त एक्साइटमेंट होती. तिची प्लेटसुद्धा मॅच होती आणि तिला खायचीसुद्धा होती, पण तिने खाल्ली नाही जास्त. बाकी सगळ्यांनी आम्ही मॅगी खाल्ली, अराउंड 7-8 जणांनी मॅगी खाल्ली. त्यानंतर आम्ही खेळत बसलो होतो नावगाव फुलफळ. आणि इकडे ताईंनी जेवण सगळ्यांसाठी रेडी केलं होतं, पण मी व्हेज असल्या कारणाने मी शाकाहारीवरती गेली होती. म्हणून डाळ, भात, भाजी, पापड, लोणचं हे सगळं माझं मेन्यू होतं. मीनवाईल आरूसुद्धा जेवत होती. हे सगळं केल्याच्या नंतर आम्ही हा व्ह्यू एन्जॉय करत गेलो होतो मेट्रोमध्ये, कारण की आम्हाला जायचं होतं फिरायला म्हणजे आम्हाला गेम झोनमध्ये जायचं होतं. माझ्याजवळ कार्ड होता आणि ते उडवलं नाही तर आमच्या जीवाला कशी शांती मिळेल. याच्याचमध्ये आम्हाला टीनाने सुद्धा जॉईन केलं होतं. आम्ही 4 जणी मस्त एन्जॉय करायला गेलो होतो. पहिला आम्हाला समजत नव्हतं, आम्ही इकडे तिकडे सगळ्या गेम शोधल्या की काय करावं, कारण की मी सुद्धा एकदाच गेली होती. ह्या दोघींनी सगळ्यात हाय स्कोअर केला होता 157, आणि त्याचे त्यांना तिकीटसुद्धा मिळाले. इकडे मुलांचं आणि बाकी सगळ्यांसाठी मस्त खेळायला होते, पण थोडंसं कॉस्टली आहे सगळं, पण ठीक आहे, कधी ना कधी तर आपण एन्जॉय करू शकतो ना. आम्ही त्यांची म्हणजे वाट बघत होतो दोघींची. मीनवाईल माझे पिंपल बघा, आय गेस हे तोंडावर नसले तर असं मला चांगलं नाही वाटणार. त्यानंतर आम्ही जुडिओमध्ये गेलो होतो. जुडिओमध्ये थोडाफार टाईमपास केला. मला ही चप्पल आवडलेली पण कम्फर्टेबल नव्हती, म्हणून तिथंच ठेवून 2 वस्तूंसाठी एवढ्या मोठ्या लाईनला मी पार केलं आहे. फक्त आरूसाठी वस्तू आल्या, अजून कोणासाठीच काही नाही. त्यानंतर इथे बघा, ही राणी एवढी मस्त खेळली ना. तिची जी तिकीट निघालेलं आणि त्याला काही लिमिटच नव्हती. आणि घरी येता येता तिला ओढणी दिली आणि आम्ही सगळं सामान हातामध्ये घेऊन आलो, कारण की आम्ही पिशवीच नव्हती नेली. इकडे आल्यानंतर आम्ही मिसळ खाल्ली आणि सगळे मिसळ एन्जॉय करत होते. म्हणजे बाजूच्या घरातून आली होती. आम्ही सगळ्यांनी म्हणजे 2-2, 3-3 बाईट्स खाल्ले आहेत. त्यानंतर आम्ही या पेनड्राईव्हच्या बरोबर टाईमपास करत होतो. इकडे एक पेनड्राईव्ह भेटली ज्याच्यामध्ये यांच्या बाबाचे रिटायरमेंटचे सगळं होतं. रात्रीसुद्धा आम्ही नावगाव फुलफळ खेळत होतो. आय गेस वी आर क्रेझी का आम्ही पूर्ण दिवस हेच सुरू असतं, पण याच्यामध्ये मजासुद्धा येते. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर